आवळ्याचा सीझन चालू आहे आणि यापूर्वी आपण आवळ्याच्या बऱ्याचशा रेसिपी पाहिलेल्या आहेत. त्या सर्व रेसिपी तुम्हाला आवळा प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल. आज आपण आवळ्याचं रसम बघणार आहे. करायला एकदम साधी, सोपी, झटपट रेसिपी होते आणि चवीला तितकीच उत्कृष्ट लागते. इथं जिरे, काळी मिरी, टोमॅटो आणि आवळा घेतलेला आहे. मेजरमेंट सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आवळा बारीक कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटोच्या रफली फोडी करून घेतलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची आहे. बारीक करताना थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल. पेस्ट एकदम बारीक गुळगुळीत करायची आहे. आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असल्यामुळे आवळ्याच्या सीझनमध्ये प्रत्येक आठवड्यातून एकदा तरी आवळ्याची रेसिपी व्हायला पाहिजे. इथं गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल, मोहरी, हिंग, आलं आणि लाल सुकी मिरची घातलेली आहे. सुकी मिरची अगदी आवर्जून घालावीच. त्यानंतर स्लीट केलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आलं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. थोडी हळद घातलेली आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्येच आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे आवळा टोमॅटोची ती सुद्धा यामध्ये घालायची आहे. पेस्ट जास्त शिजवायची नाही. यामध्ये तुरीची डाळ पाव कप शिजवून घोटून घेतलेली आहे. घोटलेली डाळ आणि अर्धा लिटर गरम पाणी करून यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ आणि गूळ घालायचं आहे आणि या सगळ्याला एक चांगली खळखळून उकळी काढायची आहे. वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे आणि इथं आपलं आवळ्याचं रसम तयार झालेलं आहे. जसं-जसं हे रस्सम उकळेल ना, तसं त्याला लाल रंग येत जातो. इथं आपण लाल मिरची पावडर कुठेही वापरलेली नाही. जर हिरवी मिरची आणि लाल सुकी मिरची याचा तिखटपणा तुम्हाला कमी वाटत असेल, तर थोडीशी मिरची पावडर तुम्ही फोडणीत घातलात तरी चालेल. इथं आपलं आवळ्याचं रसम तयार झालेलं आहे. दिलेल्या प्रमाणानुसार अर्धा ते पाऊण लिटर रसम तयार होते. हे रस्सम चवीला खूप म्हणजे खूप मस्त लागते. नक्की या सीझनमध्ये एकदा करून पहा. यापूर्वी मी आवळ्याच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत. प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता. परत लवकरच भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.